बघा, हिंदू पंचांगातील शेवटचा आणि निसर्गातील परिवर्तनाचा साक्षीदार असलेला फाल्गुन महिना. या फाल्गुन महिन्यामध्येच ही होळी पौर्णिमा असते. हिंदू पंचांगात चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षाच्या फाल्गुन हा 12वा महिना म्हणजे शेवटचा महिना. शिशिर ऋतूचा हा दुसरा महिना असतो. या काळात निसर्ग जुनी पाने गाळून नव्या पालवीसाठी सज्ज होतो. 18 फेब्रुवारीपासून फाल्गुन महिना सुरू झालेला आहे आणि या फाल्गुन महिन्यात पौर्णिमा येते. त्या पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा म्हणतो. या होळी पौर्णिमेला सुद्धा निसर्ग जे करतो तेच आपल्याला करायचे असते. होळीमध्ये जुने विचार जाळून टाकायचे असतात, नकारात्मकता जाळून टाकायची असते, सगळे निगेटिव्हिटी गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि नव्याने सकारात्मकतेला सुरुवात करायची असते. फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने त्यात होळी आणि धुलीवंदन वगळता फारसे मोठे सण किंवा शुभकार्य शुभ मुहूर्त नसतात. अनेकदा आपण उपरोहितपणे म्हणतो की आधी उल्हास त्यात फाल्गुन मास. म्हणजेच काय तर शुभ कार्य खोळंबल्यामुळे काही जणांना हा महिना जरा काही अडगळीसारखा वाटू लागतो, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून मात्र हा काळ महत्त्वाचा आहे. फाल्गुन पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथींचा मनवादी तिथी मानली जाते. मनवादी म्हणजे किंवा मनवादी म्हणजेच या तिथीला सृष्टीचा पुन्हा आरंभ झाला असे म्हणतात. या दिवशी शिव आणि शक्तीची उपासना करण्याची परंपरा आहे, कारण साधकाला फलदायी ठरते. फाल्गुन महिन्याची खरी ओळख म्हणजे धुलीवंदन, होळी, रंगपंचमी. होळी म्हणजे वाईट विचार आणि सचाराचं होलिकेत दहन करून मनातील आडी सोडून देण्याचा सण आहे. बहुतांश हुताशनी पौर्णिमा 2 दिवस आलेली आहे, 2 मार्चला आणि 3 मार्चला. त्याचबरोबर हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण सुद्धा आहे. हे चंद्रग्रहण या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण भारतात सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाचे सर्व वेदादी नियम आपल्याला सर्वांना पाळायचे आहेत. मैत्रिणी, आज या व्हिडिओमध्ये हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण आल्या कारणाने नेमकी आपल्याला होळी कधी साजरी करायची आहे, त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेले आहे किंवा धुलीवंदनच्या दिवशी आलेले आहे, या चंद्रग्रहणाचे वेद आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत, कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि गर्भवती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी, आजारी व्यक्ती यांनी वेदादी नियम कधीपासून पाळायचे आहेत, कारण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेगळा टाईम आहे. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि चंद्रग्रहणाचा पुण्यकाळ सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे होळी आणि धुलीवंदन आणि चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये देत आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या खाली त्रिकोणमध्ये लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. धन्यवाद.